भी नहीं सर वो खिलाया सब्जी खा जी सर खाने नहीं उनको होता बोला वो। मैंने फेको मत बोलाओ सर वो बात अरे ते गधेच्या बच्चे ते कशी खातील काय तुला काही लाज वाटते शरम वाटते आराम करावं क्या ते नाही बोलले फेकून नका म्हणते त्याला ते तिकडे बाहेर नेऊन फेकून देतात अरे ते खाणंच खायच्या उपयोगाचं नाही तर ते कधी हे करतील छोटे छोटे बच्चों को मैं नाम बताता हर एक बच्चे का ते खराब पाव तहसीलदार साहेब ते पोरं म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ हा कशाचा बच्चा म्हणजे फेकू नका मारून टाक माणसं हे लेकरं हे गाव गोंधळ झालं निकृष्ट पोषण आहारावरून खासदार बळवंत वानखडे ठेकेदारावर संतापले. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टिटंबना येथील आदिवासी आश्रमशाळेत 50 ते 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेची खासदार बळवंत वानखडे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी प्रथम उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे जाऊन उपचाराधीन विद्यार्थ्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी टिटंबना येथील आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थी व पालकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची भूमिका घेत खासदार वानखडे यांनी प्रकल्प अधिकारी शुल्का यांना आश्रमशाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांवर सुरक्षिततेबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. ही जी काल रात्री घटना घडली त्या संदर्भात टिटंबाच्या आश्रमशाळेत जे काही अन्न आहे ते शिजून बाहेरून सेंट्रल किचनचं त्यामध्ये विषबाधा झाल्याचा प्राथमिक असा अंदाज आहे. आणि मी दवाखान्यात गेलो तर जवळपास 60-70 विद्यार्थी तिथं सुद्धा हजर होते. त्यांच्या तब्येतीची काळजी तिथले डॉक्टर आणि PO तसेच तहसीलदार हे प्रशासकीय मंडळी सर्व घेताच आहेत. परंतु या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले आणि निश्चितच या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या पद्धतीने गुन्हे दाखल होतील. आती है तो हमारे लिए हमारे बच्चे के लिए तुमने आश्रम का ताला मारे जाए. कोई ज़रूरत नहीं हमारे बच्चे को पढ़ाने की और हमारे बच्चे को हम घर पे लेके जाएंगे और हमारे बच्चे को कैसे भी चटनी रोटी खिलाएंगे और बड़े हो जाएंगे तो हम पूना और बम्बई जाके मजदूरी करके खाएंगे. आज तुम्हारे पास पैसे हैं बड़े लोगों के पास तो तुम प्राइवेट आश्रम स्कूल कर सकते और हमारे बच्चे हम गरीब लोग हैं हमारे बच्चे को बाहर से पढ़ाई नहीं करे जाएंगे क्योंकि हमारे बच्चे को तुमने खाने में कुछ न कुछ खिलाया. जब हमारे बच्चे बेहोश हुए और खाने अच्छा देता था तो हमारे बच्चे नहीं होते थे. कौन सी आश्रम में आज इतने बड़े कांड हुआ था? क्या खिलाया हमारे बच्चे को? आज हमारे एक 2 बच्चे और कभी मर कर जाते थे तो हम बच्चे कहाँ से लाते थे? देते थे गवर्नमेंट ने हमारे बच्चे. इतना कहना चाहती हो. पहली बार तो खाना अपना अपना आश्रम में ही होना है. खाना